चला आज आपण शिल्लक राहिलेल्या चपात्यापासून तुम्ही कधीच खाल्ला नसेल असा झटपट आणि पटकन स्नॅक्स बनवूया. कढई गॅसवर ठेवून घेतली, त्यामध्ये तेल, जिरे, मोहरी, कांदा बारीक चिरलेला, कढीपत्ता, ढोबळी मिरची, टोमॅटो आणि मीठ टाकून घेत आहे. लगेच यामध्ये एक उकडलेला बटाटा टाकून मिक्स करायचं. यामध्ये हळद पावडर, लाल मसाला आणि थोडासा पावभाजी मसाला घालायचा आहे, जेणेकरून खूप छान चव येते. मिक्स करून कढई गॅसवरून खाली उतरून घ्या. आता एका डब्यामध्ये अर्धा वाटी मैदा घेतलाय, त्यामध्ये थोडंसं मीठ, पाणी टाकून याची आपल्याला स्लरी बनवून घ्यायची अशी दाटसर. एका प्लेटमध्ये घरच्या शेवया घेतल्या, त्याचा बारीक चुरा करायचा आहे. आता प्लेटमध्ये एक शिल्लक राहिलेली चपाती घेतली, त्यामध्ये हे मिश्रण ठेवून घ्यायचं आहे आणि याच्या व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे रोल करून घ्यायचा आहे. स्लरी एका बाजूकडून लावून घ्यायची आणि याला चिटकून घ्यायचं आहे. मस्तपैकी 3 रोल बनवून घेतलेत. आता त्यातील एक रोल घेऊन या मैद्याच्या स्लरीमध्ये आपल्याला डीप करायचं आणि शेवयामध्ये घोळून लगेच तेलामध्ये मस्तपैकी असं छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे. मस्तपैकी ते आपला शिल्लक राहिलेल्या चपातीचा रोल बनवून तयार आहे. खाण्यासाठी एक नंबर लागतो. तुम्ही पण ट्राय करा.